Hey guys, welcome back to the channel of Ayurveda Marathi. This is our episode 9 of IMP SAQ series. यामध्ये आपण बघणार आहोत मूत्राघात प्रकार आणि मूत्राघात व मूत्रकृच्छामधील फरक. शॉर्ट व्हिडिओ असणार आहे म्हणून आपल्याला फास्ट कव्हर करायचं आहे सगळं. सो आय होप तुमचं लक्ष फुल इथं असला पाहिजे, 100% फोकस्डवर. ठीक आहे. सगळ्यात आधी मूत्रघात म्हणजे काय त्याची श्लोक व व्याख्या आपण बघून घेऊया. मूत्रघाते मूत्रम शोष्यसे प्रतिहन्यते वा. याचा अर्थ काय? ज्या व्याधीत मूत्राची उत्पत्तीच कमी होते, दुसरी गोष्ट, अथवा स्त्रोतसामध्ये स्त्रोतसामधून मूत्र बाहेरच पडत नाही, त्याला आपण काय म्हणू? मूत्राघात असे व्याधी आपण म्हणतो. एक तर उत्पत्तीच कमी असते, दुसरं स्त्रोतसामध्ये काहीतरी अवरोध असल्या कारणाने तो बाहेर पडतच नाही. मुख्यतः याचे प्रकार किती आहे? तर 13 प्रकार आहे. हे तुम्ही समजून घ्यायचंय. साधारणतः हेतू काय असतो? तर वेग विधारण असते. कशाचा? मल, मूत्र आणि शुक्रचा किंवा मग वृक्ष पदार्थाचं सेवन पण असू शकते. त्यानंतर काय होतं? तर संप्राप्तीमध्ये बेसिकली काय होतं? तर मूत्र व स्त्रोतसामध्ये वैगुण्याची उत्पत्ती होते, मूत्र व स्त्रोतस दूषित होतात आणि त्यामुळे परिणाम स्वरूपात आपल्याला मूत्राघात उत्पन्न होतात, जे एकूण किती प्रकारचे आहेत? 13 प्रकारचे आहेत. ते 13 प्रकारचे मूत्राघात कोणकोणते आहेत ते आधी समजून घेऊया. ते बघा, वातकुंडलिक, त्यानंतर मूत्रअष्ठीला, वातबस्ती, मूत्रतीत, मूत्रजठर, मूत्रोत्संग, मूत्रक्षय, मूत्रग्रंथी, मूत्रशुक्र, उष्णवात, मूत्रसार, विटविघाट आणि बस्ती कुंडलिक. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एक एक टाईप जे आहे तो थोडासा डिटेलमध्ये इथं बघायचं आहे. ते बघूया आता आपण कोणत्या. सगळ्यात आधी आपण काय बघू? वात कुंडलिक हा टाईप बघूया. वात कुंडलिक हा टाईप बघताना सगळ्यात आधी हेतू बघून घेऊया. त्याचे हेतू इझी आहे. फटाफट आपल्याला हे कव्हर करायचे आहे. जास्त डिटेलमध्ये नाही. तुम्हाला फक्त एक लाईन मध्ये जरी हे लक्षात राहिले तरी मोर दॅन सफिशियंट असेल. वात कुंडलिक नावातच बघा, मूत्राच्या वेगाने सतत विधारण व वृक्ष अन्नपान, म्हणजे तेच आहे. आपलं बेसिक 2च हेतू होते, एक वेग विधारण, दुसरं वृक्ष अन्नपान. संप्राप्ती, प्रकुपित अपानवायू मूत्र व स्त्रोतसामध्ये स्त्रोतरोध उत्पन्न करतो. आता वायू स्त्रोतरोध उत्पन्न करतोय, कफ वगैरे नाही. बस्तीभागी स्तंभ, गौरव, अल्प व सकष्ट मूत्र प्रवृत्ती होते, तीव्र वेदना असते. एवढंच आठवण ठेवा फक्त बेसिकली, की कोण जातो आपला. एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा कफ असेल, जेव्हा कफ जातो तेव्हा तो स्त्रोतसामध्ये अवरोध कसा निर्माण करतो? सपोज हा माझा स्त्रोतस आहे, कफ असला तर तो असा अवरोध उत्पन्न करणार, म्हणजे तो काही जाऊच देणार नाही, हे ब्लॉकेज तयार करणार. पण जेव्हा तो वात असतो आणि वात कसा अवरोध उत्पन्न करणार आहे? तो बेसिकली त्या जागेला काय करणार आहे? असं दाबून देणार आहे, तो बेसिकली कन्स्ट्रिक्ट करणार आहे. तर इथं काय होणार आहे? कन्स्ट्रिक्शन होणार आहे. जे जर तुम्हाला इथं समजत नसेल तर मी समजावून दाखवते. तर बेसिकली तुम्हाला हे दिसत आहे, हे कसं कन्स्ट्रिक्ट होतं, हे कसं आतल्या बघी हे इथपर्यंत गेलंय, हळूहळू करून ते पूर्ण असं आत जाईल. याला काय म्हणू आपण? ऑब्स्ट्रक्शन. इथून मूत्र तर जाते, इथून बाहेरच पडणार नाही. ठीक आहे. तर बेसिकली हळूहळू ते काय करणार आहे? कन्स्ट्रिक्शन करणार आहे वात. ठीक आहे. नेक्स्ट आहे वात बस्ती. वात बस्तीमध्ये काय? वेग विधारण, प्रकुपित वायू बस्तीच्या ठिकाणी जातो आणि तिथं जाऊन ऱ्हास उत्पन्न करतो आणि साद उत्पन्न करतो. ऱ्हास आणि साद म्हणजे बस्तीचा बेसिकली दृष्टी होतीये आणि साद म्हणजे पेन्स उत्पन्न होत आहेत. लक्षणे बघा, मूत्र निसरण होऊ शकत नाही, म्हणजे मूत्र बस्तीच्या बाहेर पडत नाही. मूत्र संचितीमुळे बस्तीच्या ठिकाणी वेदना होतात आणि कंटिन्यू ॲक्युम्युलेशन होतोय मूत्राचं बॉडीमध्ये, त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतो? वेदनाही होऊ शकते. लास्ट आहे बस्ती कुंडल. बस्ती कुंडलमध्ये संप्राप्तीमध्ये बघा, वात प्रकोपाने बस्तीभागी शूल, स्पंदन आणि दाह उत्पन्न होते. इझी आहे बेसिकली. आता इथं तुम्हाला हे एक गोष्ट समजून घ्यायची आहे, इथं शूल पण आहे, दाह पण आहे आणि स्पंदन पण आहे. त्याच्यामध्ये वात आणि पित्ताचं खूप जास्त अधिक्य आहे, हे पण समजायचं आहे. आणि वारंवार थेंब अशी मूत्रप्रवृत्ती होते. हे एकदम लक्षात ठेवायचं आहे की थेंब मूत्रप्रवृत्ती होते, बिकॉज बस्ती कुंडलमध्ये हाच एक क्लासिक सिम्पटम आहे, जे तुम्हाला कदाचित MCQ ला पण विचारला जाऊ शकतो, की थेंब मूत्रप्रवृत्ती ही स्पेसिफिकली कशामध्ये झालं? तर बस्ती कुंडलमध्ये. तुम्हाला माहिती पाहिजे. अजून 2 आहे, पण त्यातून सुद्धा तुम्हाला एक सॉर्ट करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मूत्र अष्ठीला आणि मूत्रग्रंथी बघूया आपण. मूत्र अष्ठीलाचं बघा, प्रकुपित वायू मूत्राशय व मलाशय म्हणजेच पक्वाशय यांचा अवरोध करून तीव्र वेदना, वात संचय व मूत्राचा अवरोध उत्पन्न करतात. वैशिष्ट्य,
दगडाप्रमाणे गाठ उत्पन्न करते. लक्षणे सकष्ट मूत्रप्रवृत्ती. आता एक गोष्ट ध्यानात घ्या, संप्राप्ती सगळ्यांची बऱ्यापैकी सेमच असणार आहे, काही डिफरंट नसणार आहे. पण यामध्ये क्लासिक सिम्पटम जे लक्षात ठेवण्यासारखं आहे ते काय, दगडाप्रमाणे गाठ उत्पन्न होतीये. हा जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हेच तुम्हाला जे आहे स्कोरिंग मार्क्स ठरणार आहे तुमचे. ठीक आहे, इथं काय होणार आहे, दगडाप्रमाणे गाठ उत्पन्न होणार आहे मूत्र अष्टिलाच्या केसमध्ये. ठीक आहे, तसंच मूत्रग्रंथी नावातच आहे, ग्रंथी म्हणजे एक अर्बुद किंवा ट्यूमर सारखी उत्पत्ती होणे. बरोबर, तर त्यात काय, बस्तीमध्ये अचानक अश्मरीप्रमाणे ग्रंथी उत्पन्न होते, एक ट्यूमर उत्पन्न होतात. सपोज बघा, इथं बघू शकता तुम्ही, इथं बघू शकता तुम्ही. ठीक आहे, वैशिष्ट्य काय, लहान गोल परंतु स्थिर गाठ असते. त्यानंतर लक्षणे वेदना होतात व मूत्रप्रवृत्ती अल्प कष्टाने होते. आता तुम्ही विचार कराल की मॅम इथं मेन्शन का केलेलं आहे की स्थिर गाठ असते, बिकॉज अश्मरी हे कधी स्थिर नसते, हे हमेशा फ्लोईंग असते. त्यामुळे अश्मरीमध्ये कधी कधी आपल्याला ब्लड्स पण दिसून येतात. यामध्ये नॉर्मली आपल्याला ब्लड वगैरे दिसून येत नाही. ही स्थिर आहे, एकाच ठिकाणी असणार आहे, मूव्ह होणार नाही. त्यानंतर पुढचं बघा, आता पुढचं काय आहे, मूत्रातीत, मूत्रोत्संग आणि मूत्रजठर. आता मूत्रातीत मध्ये बघा, प्रवाहन करूनही मूत्रप्रवृत्ती होत नाही. म्हणजे काय, ट्राय करतोय तो मूत्र बाहेर काढण्याचा शरीराचा, पण तरीही मूत्रप्रवृत्ती होणार नाही. केवळ बस्तीमध्ये मूत्रसंचय होऊन राहतो, फक्त एकदम ब्लॉक होऊन बसते ते. ठीक आहे, लक्षणे यात काय, मंद वेगाने व अल्प अशी मूत्रप्रवृत्ती होते. म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल, जे कंटिन्यू थोडं 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 युरिनेट करत असतात, पण जेव्हा ते जातात ऍक्च्युली वॉशरूममध्ये आणि खूप प्रयत्न करतात एकदमनी युरिनेट करण्याचा, तेव्हा त्यांच्यामध्ये युरिनेशनच होत नाही. हे त्याला रिझेंबल करत आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे मूत्रोत्संग, नावातच आहे, म्हणजे संघ म्हणजे साठवण होणार आहे. ठीक आहे, मूत्राचा अवरोध झालेला असतो, विमार्ग प्रकुपित वायूने हा व्याधी उत्पन्न झालेला असतो. लक्षणे, प्रवहन करून मूत्र निसरण करण्याचा प्रयत्न केल्यास सरक्त व सकष्ट मलमूत्र प्रवृत्ती होऊ शकते इथं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, इथं सरक्त आणि सकष्ट त्रास होतो. खूप जास्त प्रवहन केलं, खूप जास्त प्रेशर लावलं, युरिन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर सरक्त पण मूत्रप्रवृत्ती इथं होऊ शकते. मूत्रजठर मध्ये काय आहे बघा, मूत्रवेगाचं धारण केल्याने प्रतिलोम होऊन जातो. कोण, आपला अपानवायू. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तो अधमान उत्पन्न करतो. अधमान म्हणजे काय, पोटामध्ये पोटफुगी बेसिकली. लक्षणे काय, अधोनाभीच्या ठिकाणी तीव्र वेदना, म्हणजे पोट दुखणार. ऑफकोर्स अधमान झालेला आहे तर पोट दुखणार तुमचा. बस्तीमध्ये अवरोध निर्माण होतो तर मूत्रप्रवृत्ती होत नाही बेसिकली, तर सगळं आतच साठून राहतं. यामध्ये तुम्हाला एक अजून गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की मूत्रजठरमध्ये पहिल्यांदा असं आलंय की अपानवायूला प्रतिलोम गती प्राप्त झाली आहे. त्यानंतर उष्णवात, मूत्रसाद आणि मूत्रक्षय. उष्णवात मध्ये काय होतं बेसिकली, त्याच्या पण नावातच आहे, उष्णवात पित्तामुळे जे डॉमिनेंट आहे, कारणे अतिश्रम केलं किंवा अति व्यायाम केलं, उन्हात काम केलं तर आपल्याला प्रकुपित पित्त बस्तीच्या ठिकाणी जातो, गुदाच्या ठिकाणी, मेंढराच्या ठिकाणी जातो आणि काय उत्पन्न करतो, दाह उत्पन्न करतो. ठीक आहे, आता सरक्त, सपीत, सकष्ट अशी वारंवार मूत्रप्रवृत्ती तुम्हाला होताना दिसून येणार आहे. यामध्ये पित्ताचा डॉमिनेंट आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. उष्ण वात नावातच आहे, उष्ण म्हणजे पित्त. त्यानंतर मूत्रसाद हे पित्त आणि कफाला घेऊन आधिक्य असते. आता यात ध्यानात ठेवा, दोन इम्पॉर्टंट गोष्टी यात ध्यानात ठेवायच्या. जर पित्ताचा आधिक्य असला तर सरक्त सपीत मूत्रप्रवृत्ती होते. जर कफाचा आधिक्य असला तर आपल्याला श्वेत, घन आणि पिच्छिल अशी मूत्रप्रवृत्ती होते. जर तुम्हाला विश्वास होत नसेल तर मी तुम्हाला एक सिम्पटम सांगते, जे आचार्यांनी सांगितलेले. ज्यांना मूत्रसाद हा व्याधी झालेला असतो त्यांची युरिन सुकल्यानंतर जर येलो कलरचा स्टेन सोडते, जर पित्ताचा डॉमिनन्स असला तर, आणि व्हाईट कलरचा स्टेन सोडते जर कफाचा डॉमिनन्स असला तर. ज्यांना मूत्रसाद ही व्याधी झालेली असणार आहे त्यांना. ठीक आहे, तर हे तुम्ही इथं ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर मूत्रक्षय नावातच आहे, जे मूत्राचा क्षय झालेला आहे बेसिकली. तर प्रकुपित वायू व पित्त मूत्राचा शोषण करतात. लक्षणे, मूत्राची उत्पत्ती होत नाही, सर्वांगामध्ये दाह आणि वेदना होते. साध्यत्व, हा व्याधी असाध्य आहे, हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. मूत्रक्षय हा व्याधी असाध्य आहे, मूत्राची बेस उत्पत्तीच होत नाहीये.
त्यानंतर लास्ट आहे, लास्ट 2च राहिलेले आहेत, मूत्रशुक्र आणि विटविघातः. आता मूत्रशुक्र आणि विटविघातामध्ये समजून घ्या, मूत्रवेग उत्पन्न झाला असताना मैथून करणे. जर मूत्रवेग उत्पन्न झालाय आणि तरी सुद्धा तुम्ही तो वेग थांबवून मैथून जर प्रॅक्टिस केली, तर हा त्याचा मेन काय असू शकतो, हेतू आहे. संप्राप्ती वात प्रकोप होतो शुक्राला स्थानापासून, जिथं ऍक्च्युली शुक्रचं प्रवर्तन झालं पाहिजे तो शुक्रचं प्रवर्तन होत नाही आणि तो शुक्र तो बस्तीमध्ये घेऊन जातो. आता बस्तीमध्ये गेल्यावर तो जो शुक्र आहे तो मूत्रासोबत मिक्स होऊन सशुक्र अशी मूत्र प्रवृत्ती होते. काय होते, मूत्राबरोबर मिसळून अथवा नंतर शुक्र धातू बाहेर पडतो, म्हणजे सशुक्र अशी मूत्र प्रवृत्ती होत असते. विटविघात, विटविघात म्हणजे नावातच आहे, विट म्हणजे मलयुक्त मूत्र प्रवृत्ती जेव्हा होते त्याला आपण विटविघात म्हणतो. स्वरूप मलमिश्रित मूत्र निसरण होते, म्हणजे मलासोबत मिश्रित. म्हणजे विचार करा ते किती जास्त दुर्गंधी आणि किती जास्त डिस्गस्टिंग असणार आहे, बिकॉज जे तुमची पॉटी होती ती बेसिकली तुमच्या युरिनमध्ये मिक्स झालेली आहे, तर इन्फेक्शन पण किती जास्त असणार आहे त्याच्यात. मूत्र निसरणाच्या वेळी तीव्र वेदना पण होत असते. ओके, तर हे झालं बेसिकली आपलं जे पण टाइप्स होते, कशाचे आपले टाइप्स, मूत्रघाताचे जे 13 प्रकार होते ते. पण आपला अजून एक इम्पॉर्टंट एससीक्यू आहे जे आपल्याला कव्हर करायचं आहे, मूत्रकृच्छ आणि मूत्रघातामधील फरक. इम्पॉर्टंट आहे, भरपूर वेळा एक्झाममध्ये रिपीट झालेलं आहे, त्या कारणाने आपण बघत आहोत. तर काय काय सगळ्यात आधी कारण बघूया. मूत्रकृच्छाचे कारण काय आहे, उष्ण तीक्ष्ण पदार्थ सेवन, मूत्रवेग धारण, जीवाणू उपसर्ग. याच्यात तर आपण बघितलं. मूत्रघातामध्ये वृक्ष आहार विहार, दुसरं मूत्रवेगाचं धारण करणे, अल्प जलपान करणे, मूत्रमार्गामध्ये अवरोध उत्पन्न होणे. बरोबर. त्यानंतर पूर्वरूप, यामध्ये मूत्रमार्गामध्ये शोभ होतो, मूत्रदाह होते, वारंवार मूत्र प्रवृत्तीची अर्ज येत असते. मूत्रघातामध्ये मूत्रमात्रात अल्पता, मलविबंध असते, अधो उदर शूल होते आणि गौरवता येते. हे तुम्हाला पाठच करावा लागेल, यामध्ये ऑप्शन नाहीये. मूत्राची उत्पत्ती यामध्ये प्राकृत असते, मूत्रघातामध्ये कमी झालेली असते. मूत्रकृच्छचा अर्थ समजून घ्या आधी. मूत्रकृच्छ म्हणजे काय, मूत्रवेग सोडताना तुम्हाला तिथं त्रास होतोय, प्रॉब्लेम होतीये, पेन होतंय, त्याला आपण म्हणू मूत्रकृच्छ. आणि मूत्रघाताचा अर्थ काय, की उत्पत्तीच बेसिकली कमी झालेली आहे. नेक्स्ट, मूत्राची प्रवृत्ती कशी आहे, अतिकष्टाने पीडायुक्त थांबून थांबून होते. बरोबर. आणि पीडा किंवा वेदना कमी असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर अन्य लक्षणामध्ये बघू, ज्वर अनुभूती असते, म्हणजे ज्वर असते, शीतपूर्वक ज्वर असते, म्हणजे कोल्ड फीवर्स असू शकतात, वंशन वेदना असू शकते, कटिशूल असू शकते. वंशन वेदना म्हणजे ग्रॉइन रिजनला पेन असू शकते, कटी वेदना म्हणजे कमरेवरती त्रास असू शकते. मूत्रावरोध असते, सरक्त मूत्र प्रवृत्ती असू शकते, बस्ती प्रांत गौरव अदमान वगैरे आपल्याला दिसून येतात. प्रकार, याचे 8 प्रकार आहेत, यात 13 प्रकार आहेत, हे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं क्लिनिकल डायग्नोसिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण बघूया. मूत्र परीक्षण करताना ज्याला आपण युरिन रूटीन आणि मायक्रोस्कोपी म्हणतो, यामध्ये पस सेल्स जास्त भेटतात मूत्रकृच्छामध्ये, म्हणजे इन्फेक्शन यामध्ये कंपॅरेटिव्हली जास्त असतं. यामध्ये आरबीसीज वगैरे असतात, म्हणजे सरक्त मूत्र प्रवृत्ती, क्रिस्टल्स पण असतात. त्यानंतर जीवाणू परीक्षण म्हणजे कल्चर केल्यानंतर युरिन कल्चर अँड याच्यामध्ये युजफुल असणार आहे, बिकॉज यामध्ये काय आहे, बॅक्टेरिया आहे, पस आहे, त्यामध्ये युजफुल नसणार आहे, कारण की त्यात बॅक्टेरिया वगैरे काहीच नाही, आरबीसी आहे फक्त. त्यानंतर एक्सरे परीक्षण इथं करून उपयोग नाही, यात कल्चर इम्पॉर्टंट आहे. पण यामध्ये एक्सरे करून आपल्याला मेन रिझन माहिती होऊ शकतं की बेसिकली अवरोध कशामुळे आहे, तर त्या क्लिनिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने ते इम्पॉर्टंट आहे. लास्टली लक्षण साधर्म म्हणजे क्लिनिकल कोरिलेशन हा डायझ्युरियाला आपण कोरिलेट करू शकतो विथ पेनफुल मिक्चुरेशन, आणि याला ऑब्स्ट्रक्टेड मिक्चुरेशनशी आपण कोरिलेट करू शकतो. हे जे आहे हे आपल्याला पर्टिक्युलरली खूप चांगल्याने एक्सप्लेन करू शकतात. ठीक आहे. सो सगळ्यात आधी एक क्विक रिव्हिजन घेऊया की आपण काय काय केलं या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी आपण मूत्रघात काय हे बघितलं, एक बेसिक 2 लाईनीमध्ये व्याख्या, संप्राप्ती वगैरे आपण बघून टाकली. त्यानंतर आपण त्याचे 13 प्रकार बघितले. 13 प्रकारामुळे काय काय त्याचे स्पेसिफिक फीचर्स असतात, 1-2चे जे स्पेसिफिक फीचर्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलं पण आहे. मॅक्झिमम सगळे सेम असतात. जे एक असाध्य आहे त्याला आपण हायलाईट केलं होतं, जे की मूत्रसाध होता जो मी तुम्हाला परत दाखवून देते. हे बघा, मूत्रक्षय होता जो, जे मी तुम्हाला हायलाईट केलं होतं, आणि जे मूत्रसाध होतं त्यात मी तुम्हाला सांगितली होती की वात आणि पित्ताची दृष्टी सुद्धा असू शकते. ठीक आहे. हे जे आहे ते तुमचे इम्पॉर्टंट आहे. आणि मेजर जे आपला एक इम्पॉर्टंट एससीक्यू अजून एक
कव्हर झालेला आहे, तो आहे मूत्रकृच्छ आणि मूत्राघातामधील फरक, जो खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यावरती SAQ भरपूर वेळा रिपीट आलेला आहे आणि MCQ सुद्धा येतात. ठीक आहे. सो तुम्हाला हे त्याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे, कारण, पूर्वरूप, मूत्राची उत्पत्ती कशाप्रमाणे होते, मूत्राची प्रवृत्ती कशी असते, अन्य लक्षणे, प्रकार लिहायचे. इथं फक्त प्रकार लिहून सोडू नका, प्रकारांचे नाव वगैरे पण लिहा, म्हणजे ते अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला युरिन रुटीन मायक्रोस्कोपी कशामध्ये बेनिफिशियल आहे, कशामध्ये नाही, एक्सरे कशामध्ये बेनिफिशियल आहे, कशामध्ये नाही, कल्चर कशामध्ये बेनिफिशियल आहे, आणि त्याला मॉडर्न कोरिलेशन काय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. दिस ऑल इज गोइंग टू बी व्हेरी 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 युजफुल फॉर यू गाईज. तुम्ही ह्या सगळ्यांना हायलाईट करून घ्या, तुम्हाला MCQ अँड SAQ दोघांसाठी खूप युजफुल असणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अँड ऑल दी व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम.